हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 25 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे. हर्षवर्धनवरून ऊर्जा आणि शौर्य या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. ऊर्जा आणि शौर्य हे दोघे कोर्टात भेटले आणि शौर्यने पद्माच्या केसबद्दल तिला विचारलं, तर ऊर्जाने हर्षवर्धनला नावं ठेवायला सुरुवात केली की हर्षवर्धन हा मोठा वकील आहे. तर त्याने पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलिसांना दमदाटी केली, पैशांची मिजात दाखवली आणि त्या गुंड मुलांना सोडून नेलं. एक नंबरचा झोलर वकील आहे, एक नंबरचा नीच माणूस आहे असं म्हणून तिने हर्षवर्धनला खूप नावं ठेवली. आणि शेवटी काही झालं तरी शौर्य हा हर्षवर्धनचा मुलगा आहे, हर्षवर्धन त्याचा बाप आहे आणि आपल्या बापाचा अपमान शौर्यला काही सहन झाला नाही आणि शौर्य हा सुद्धा ऊर्जावर खूप चिडला. आणि मग ऊर्जाने शौर्यला जाब विचारलं की मी त्या हर्षवर्धनला नावं ठेवतीये, तुला काय इतकं झोंबतंय, तू काय इतका चिडतोय. आणि मग ऊर्जाला उत्तरं देताना शौर्याच्या नाकी नऊ आले. तर दुसरीकडे हर्षवर्धनला समजलंय की विक्रांतने ज्या मुलीचा विनयभंग केलाय ती मुलगी पद्मा आहे, पद्मा कदम त्याच्या घरची मोल करेन. त्यामुळे हर्षवर्धन आणखीनच खुश झालाय. मग आता पुढे काय होईल आणि हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ऊर्जा ही पूर्वाला सांगते, आई या केसमध्ये माझ्याकडून काहीतरी मिस होतंय, नक्कीच मी काहीतरी विसरते. तेवढ्यात ऊर्जाच्या लक्षात येतं, अरे हो, मी तर मेडिकल टेस्टबद्दल विसरूनच गेले. पूर्वा विचारते, मेडिकल टेस्ट कसली. तर ऊर्जा तिला कायदे समजावून सांगते की विनयभंगाच्या केसेसमध्ये मेडिकल टेस्ट हा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा असतो आणि ही मेडिकल टेस्ट व्हायलाच हवी. मेडिकल टेस्ट जर वेळेत नाही झाली ना तर आपली केस कमकुवत होऊ शकते. अशा केसेसमध्ये मेडिकल टेस्ट त्याचबरोबर एखादा साक्षी, मग पुरावा, डॉक्युमेंट म्हणजेच व्हिडिओ, ऑडिओ या फाईल्स खूप महत्त्वाच्या असतात, तरच केस जिंकणं हे सोपं होऊ शकतं. तर दुसरीकडे शौर्य आजीशी बोलत असतो आणि आजीला सांगतो, मी बाबांबरोबर प्रॅक्टिस करतोय ना आणि मला एक गोष्ट लक्षात आली आहे की बाबांसारखा माणूस कायदा झुकू शकतो, कायदा वाकून आपल्या मनाप्रमाणे कामं करून घेऊ शकतो. आजी त्याला म्हणते, नाही शौर्य, तुझे बाबा हे कायदा नाही वाकवत, तर कायद्यामध्ये जे लूप होल्स आहेत, ज्या कमतरता आहेत ना त्या शोधून काढतो आणि मग त्या आपल्या बाजूने वळून घेतो, त्याचा फायदा आपल्यासाठी करून घेतो. त्यात तुझ्या बाबाकडे पैसा आहे, प्रसिद्धी आहे, सत्ता आहे आणि या सगळ्याचा वापर तो स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतो आणि केसेस जिंकतो. शौर्य म्हणतो, एक्झॅक्टली, आणि बापांनी तेच केलंय. त्या अल्पवयीन मुलाला जो हिट अँड रन केसमध्ये अडकला होता त्याला सुद्धा सोडवलंय. मला त्याचं खूप वाईट वाटलं. तर आजी त्याला समजावून सांगते, तुझा बाबा असंच करतो आणि त्याला हेच योग्य वाटतं. शौर्य आजीला विचारतो, त्या विनयभंगाच्या केसमध्ये जर त्या मुलीची वकील एखादी नवखी असेल तर तिच्याकडून अशी काय चूक होऊ शकते. आजी म्हणते, तू नवखा असल्यासारखं मला का विचारतोय, तुला तर माहीतच आहे ना की सगळ्यात आधी त्या मुलीची मेडिकल करून घ्यायला हवी 24 तासांच्या आत, नाहीतर आपल्या हातून ही केस जाऊ शकते. शौर्य म्हणतो, एकदम बरोबर आहे तुझं, त्या मुलीची मेडिकल टेस्ट व्हायलाच हवी आणि जर तू त्या मुलीची वकील असती तर तू काय केलं असतं. आजी सांगते, एकतर मी त्या मुलीला लवकरात लवकर FIR करायला सांगितली असती, त्या मुलीची मेडिकल टेस्ट करून घेतली असती आणि सगळे पुरावे लवकरात लवकर गोळा करण्याचा प्रयत्न केला असता. कारण अशा केसेसमध्ये एक जरी पुरावा हातातून निसटला ना तरी केस ही कमकुवत होते आणि त्यात जर हर्षवर्धन सारखा वकील समोर उभा आहे तर मग आपली केस आणखीनच कमकुवत होऊ शकते. एवढं मात्र खरं. शौर्याच्या लक्षात ही गोष्ट येते. तर इकडे पूर्वा ही ऊर्जाला म्हणते, ठीक आहे ऊर्जा, मग तुला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मेडिकल करून घे. तर ऊर्जा म्हणते, आई जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नाही, आत्ताच्या आत्ता मेडिकल ही 24 तासांच्या आतच व्हायला हवी, नाहीतर आपली केस खूप कमकुवत होईल. मी आत्ता जाते आणि तिची मेडिकल करून घेते. पण त्याच वेळेस ऊर्जाला शौर्याचा कॉल येतो. शौर्य विचारतो, ऊर्जा तुला एक महत्त्वाचं सांगायचंय. ऊर्जा विचारते, काय. तर शौर्य तिला म्हणतो, त्या मुलीची मेडिकल तू केली का. 24 तास व्हायला खूप कमी वेळ बाकी आहे, लवकरात लवकर मेडिकल करून घ्यायला हवी. ऊर्जा म्हणते, हो शौर्य, मी तेच करायला चालली आहे. शौर्य विचारतो, कोणत्या हॉस्पिटलमध्ये. ऊर्जा हॉस्पिटलचं नाव सांगणार इतक्यात पूर्वा तिला इशारा करते, नको सांगू. ऊर्जा शौर्यला म्हणते, मी तुला नंतर कॉल करते आणि ती फोन कट करते. ऊर्जाने अचानक फोन कट का केला हा प्रश्न शौर्यला पडतो. ऊर्जा पूर्वाला विचारते, आई तुम्हाला का थांबवलं, मी त्याला हॉस्पिटलचं नाव सांगितलं असतं
तर काय फरक पडला असता. तर पूर्वा ही ऊर्जाला समजावून सांगते, हीच चूक तुझ्या बाबांनी केली होती. तुझे बाबा जे काही पुरावे गोळा करायचे ते भोळेपणाने सर्वांना सांगायचे आणि मग याच गोष्टीचा फायदा त्यांच्या विरोधकांनी केला आणि तुझ्या बाबांना त्यांच्याच केसेसमध्ये अडकवलं. जर तू आता या हॉस्पिटलचं नाव त्या मुलाला सांगितलं असतं ना, तर जेव्हा ही फाईल या मेडिकलचे रिपोर्ट तुझ्या हातात आले असते त्याआधी ते बदलले गेले असते. आणि तुला आता ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की तू जे काही पुरावे गोळा करशील, ज्या काही साक्षी तुझ्या बाजूने असतील त्या कधीच कोणाला सांगायच्या नाही. मग तुझ्या कितीही विश्वासातली व्यक्ती जरी असली ना तरी त्याला नाही सांगायचं. डिरेक्टली ते जज साहेबांसमोर कोर्टात सादर करायचं. तरच तू ही केस जिंकू शकते. कारण तुझ्यासमोर साधा सुद्धा वकील नाहीये. तुझ्यासमोर हर्षवर्धन जहागीरदार आहे, जो आपल्या पैशाने, इन्फ्लुएन्सने, सत्तेने सगळं काही बदलू शकतो. हवा तसं कायदा वाकू शकतो. हे लक्षात ठेव. ऊर्जा म्हणते, आई मी हे लक्षात ठेवील. आणि ती पद्माच्या घराकडे जायला निघते. तर इकडे विक्रांतचे बाबा आमदार शिर्के आणि त्याची आई त्याच्याबरोबर आणि अर्पिताबरोबर मस्त जेवण करत असतात. पण विक्रांत आणि अर्पिता हे दोघे खूप टेन्शनमध्ये असतात. त्यांना पद्माचाच विचार येत असतो. पण आमदार शिर्केंना ही गोष्ट माहीत नसते. आमदार म्हणतात, काय चाललंय तुमच्या दोघांचं, कसला विचार करताय. तर हे दोघे म्हणतात, काय नाही बाबा. आमदार शिर्के हे अर्पिताला विचारतात, आज मला तुमच्या दोघांच्या होणाऱ्या सासऱ्यांचा कॉल आला होता. 2दा कॉल आला. मी बिझी होतो म्हणून फोन उचलला नाही. नेमकं काय प्रकरण आहे. तेव्हा विक्रांतला मोठा धक्काच बसतो की अर्पिताने त्यांना हे सगळं काही सांगितलंय. अर्पिता म्हणते, काय माहीत बाबा, आम्हाला सुद्धा नाही माहीत. कदाचित लग्नाच्या तयारीबद्दल त्यांनी फोन केला असेल. मी त्यांना फोन करून विचारते. आमदार शिर्के म्हणतात, ठीक आहे. आमदार शिर्के जेवण करून जाऊ लागतात. तर विक्रांतला म्हणतात, काय विक्रांत साहेब, आता हे दारू पार्ट्या हे सगळं बंद करा आणि आपल्या कामाकडे लक्ष द्या. आपण आमदार पुत्र आहोत. माझी आमदारकी उद्या तुलाच सांभाळायची. तर लोकांमध्ये थोडं मिसळा, लोकांचे प्रश्न पहा, लोकांना आपलंसं करा. कळलं का. विक्रांत हो म्हणतो. आमदार तेथून निघून जातात. तेव्हा विक्रांत अर्पितावर खूप चिडतो आणि तिला जाब विचारतो, तू हे सगळं प्रकरण तीर्थाच्या बाबांना सांगितलं का. आता त्यांच्यासमोर माझी काय इज्जत राहिली, माझी बदनामी तर झालीच ना. तर अर्पिता म्हणते, मग माझ्यासमोर काय पर्याय होता. तुझ्या 4 मित्रांना पोलिसांनी उचललं होतं, तुला सुद्धा उचललं असतं. आणि जर बाबांना हे समजलं असतं ना तर तुझ्या हातामध्ये लग्नाची बेडी नाही, पोलिसांची बेडी असती, तुरुंगाची बेडी असती. त्यामुळे आता गप्प बसायचं आणि तुला वाटेल तेव्हा कोणत्याही मुलीच्या अंगावर हात टाकशील. तू स्वतःला काय समजतोस. तुला सुद्धा एक बहीण आहे हे लक्षात ठेव. माझ्याबरोबर जर असं काही घडलं असतं तर काय केलं असतं तू. तुला ते सहन झालं असतं का. आणि मी तुला वाचवण्याचा प्रयत्न करते. कारण तुझं प्रकरण जर जगासमोर आलं ना तर माझं आणि शौर्याचं लग्न मोडेल आणि मी ते होऊ देणार नाहीये. त्यामुळे तुझं हे थर्ड क्लास वागणं बंद कर. असं म्हणून अर्पिता तेथून निघून जाते. विक्रांत खूप चिडलेला असतो आणि विचार करतो, मी खूप मोठी माती खाल्ली आहे. आता मला त्या पद्माला उचलावं लागेल. तिला उचलतो आणि गायब करतो. तरच मी सुखी राहील, या प्रकरणातून बाहेर पडेल असं विक्रांत ठरवतो. तर दुसरीकडे पद्मा तिच्या घरी झोपलेली असते. तेव्हा तिला स्वप्नात सुद्धा झालेला सगळा प्रकार आठवतो की विक्रांत आणि त्याच्या मित्राने कसं तिच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला होता, तिचा विनयभंग केला होता. आणि ती झोपेतून खडबडून घाबरून जागी होते. तेवढ्यात तिचा दरवाजा वाजतो. ती आणखीनच घाबरते. ती विचारते, कोण आहे. तर ऊर्जा आवाज देते, मी आहे ऊर्जा, पद्मा दार उघड. पद्मा दार उघडते. ऊर्जा विचारते, काय झालं, तू एवढी का घाबरली आहे. वाईट स्वप्न पडलं का. पद्मा सांगते, हो ताई, मला वाईट स्वप्न पडलंय. तर ऊर्जा म्हणते, शांत हो आणि आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चल. आपल्याला 24 तासांच्या आत तुझी मेडिकल करून घ्यायची आहे. पद्माला मोठा धक्काच बसतो आणि पद्मा म्हणते, ताई मी तुला किती वेळेस सांगितलंय, मला केस नाही करायची आहे, मला नाही लढायचंय, मला शांत जगायचंय. तर ऊर्जा तिला समजावून सांगते, पद्मा जर 24 तासांच्या आत आपण मेडिकल नाही ना केली तर सगळं आपल्या विरोधात जाईल. आपली केस खूप कमकुवत होईल. आणि जर उद्या तुझी अशी इच्छा झाली ना की मला FIR करायची तर तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. त्यामुळे कमीत कमी मेडिकल करून घे. आपण तक्रार नंतर दाखल करूया, पण आत्ता माझ्याबरोबर चल. पद्माला हे पटतं. पद्मा म्हणते, ठीक आहे, मी मेडिकल करायला तयार आहे. ऊर्जाला आनंद होतो. ऊर्जा विचारते, जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा तू कपडे घातले होतेस, ते कपडे तुझ्याकडे आहेत का. ती म्हणते, आहेत ना ताई. ऊर्जा विचारते, कपडे धुतले तर नाही ना.
पद्मा म्हणते, नाही ताई, ऊर्जा तिला हे कपडे आणायला सांगते, कारण या कपड्यावर नक्कीच विक्रांतची DNA, केस वगैरे काही तिला सापडू शकतात आणि ती पद्माला घेऊन मेडिकल करायला जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी शौर्य हा आपल्या वकील मित्रांबरोबर कोर्टामध्ये येतो आणि तो विचारतो, डॅड येणार आहेत का? हे वकील मित्र सांगतात, नाही ते येणार नाही आहेत, तुला ऑल द बेस्ट. हे वकील मित्र निघून जातात. तेवढ्यात तेथे ऊर्जा येते. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांसमोर येतात. ऊर्जा त्याला विचारते, शौर्य तू येथे कसा? तर शौर्य म्हणतो, येथे पार्टी करायला आलोय. ऊर्जा हसू लागते. शौर्य म्हणतो, आता मी वकील आहे, मग कोर्टातच येणार ना? आणि काय झालं? काल रात्री तू माझा फोन असा का कट केला? त्या मुलीची मेडिकल टेस्ट झाली का? ऊर्जा त्याला हो म्हणणार. इतक्यात तिला आठवतं की रात्री आईने काय सांगितलं होतं, की आपल्या केसबद्दल कोणाला काहीच सांगायचं नाही. कितीही विश्वासातली व्यक्ती असली तरी तिच्यापासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवायच्या. आणि ऊर्जा ही शौर्यला विचारते, तुला काय करायचं आहे चौकशा? तू कशाला इतकं खोदून खोदून विचारतोय? शौर्याला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो, मी असंच जनरल विचारलं. तर ऊर्जा त्याला म्हणते, तू फक्त एकच काम करायचं, तू माझ्या बाजूने साक्ष द्यायला येणार आहेस की नाही? शौर्याला चांगलीच भीती वाटते, कारण त्याला आतापर्यंत कळलेलं असतं की ऊर्जा ही चक्क त्याच्या बाबांविरुद्ध हर्षवर्धन विरुद्धच लढतीये. आणि जर तो केसमध्ये गवाही द्यायला, तो साक्ष द्यायला गेला तर हर्षवर्धन त्याची चांगलीच जिरवेल. पण तो ऊर्जाला म्हणतो, हो हो, मी एकदा वचन दिलंय ना, तर मी नक्कीच साक्ष देईल. शौर्य विचारतो, पण तू FIR केली की नाही? तर ऊर्जा झालेला सगळा प्रकार सांगते. मी माझ्या आईला आणि पद्माला घेऊन FIR करायला गेले होते. आम्ही FIR केली सुद्धा आणि त्या 4 मुलांना पोलिसांनी उचलून सुद्धा आणलं. पण त्याच वेळेस तो हर्षवर्धन जहागीरदार तेथे टपकला. एक नंबरचा झोलर आहे तो, झोलर. नीच माणूस कुठला. त्याने पोलिसांना आपल्या दबावाखाली आणलं आणि त्या मुलांना सोडून द्यायला सांगितलं. हे ऐकून शौर्य खूप चिडतो आणि म्हणतो, असं काय बोलतेस? त्यांच्याबद्दल रिस्पेक्टफुली बोलायला हवं. तर ऊर्जा त्याला विचारते, तुला काय त्याला रिस्पेक्ट द्यायची आहे? तुला माहीत नाहीये त्या माणसाने माझ्या बाबांचं करिअर संपवलंय. एक नंबरचा नीच माणूस आहे तो, नीच. शौर्य आणखीनच चिडतो आणि म्हणतो, ऊर्जा, माइंड युअर लँग्वेज. ते एक सिनियर वकील आहेत आणि त्यांच्याबद्दल असं नाही बोलायचं. ऊर्जा चिडून म्हणते, कसले सिनियर वकील? तो आता माझ्या रडारवर आलाय, त्याला माझ्या टप्प्यात येऊ दे, त्याचा चांगला गेमच करते. शौर्य आणखीनच चिडतो आणि म्हणतो, ऊर्जा, काय तुझी भाषा? तू असं बोलतेस ते मला बिलकुल आवडत नाहीये. तो तुमचा फॅमिली मॅटर असू शकतो, पण त्यांच्याबद्दल तू असं बोलायला नाही पाहिजे. तर ऊर्जा त्याला म्हणते, शौर्य, मला काय त्याचा गेम नाही करायचा आहे, पण तो जो काही चुकीचं वागलाय ना, त्याची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे. आणि पद्माची केस लढून मला काही करोडपती नाही व्हायचंय. तुला सुद्धा माहिती आहे की पद्मा मला 1 रुपया सुद्धा देणार नाहीये. मला या केसमध्ये काहीच पैसे मिळणार नाहीये, पण मला एका अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय मिळवून देता येईल, कॉन्फिडन्स येईल, म्हणूनच मी ही केस लढते. तेव्हा शौर्य ऊर्जाला म्हणतो, खरंच तुझ्यासारखी मुलगी मी आजपर्यंत पाहिली नाही. किती स्वाभिमानी आहेस तू, किती तत्वनिष्ठ आहेस, आणि तुझ्यासारख्या मुलीच्या प्रेमात तर कुणीही पडू शकतं. हे ऐकून ऊर्जा ही शौर्याकडे आश्चर्याने पाहू लागते. हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. शौर्य ऊर्जाचं खूप कौतुक करतो की खरंच तुझ्यासारखी वकील मी आजपर्यंत कधीच पाहिली नाहीये. त्यामुळे ऊर्जा सुद्धा खुश होते. एकूणच वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, कारण चक्क ऊर्जा आणि शौर्य हे दोघे ठरवतील की ही केस आपल्याला एकत्र मिळून लढायची आहे. आणि शौर्य ठरवेल की काहीही झालं, जरी त्याचे बाबा हे ऊर्जा विरुद्ध लढत असले तरी सुद्धा तो ऊर्जाला दिलेलं वचन पूर्ण करणार आणि केसमध्ये तो नक्कीच आपली साक्ष देणार आहे. तर दुसरीकडे हर्षवर्धनचा असोसिएट त्याला सांगणार की ज्या मुलीने ही विनयभंगाची केस केली आहे तिचं नाव पद्मा कदम आहे आणि सर ती तुमच्या घरीच मोलकरीण म्हणून काम करते. आणि हे ऐकून हर्षवर्धनला मोठा धक्काच बसेल. मग आता हर्षवर्धन या संधीचा फायदा करून घेणार का? हर्षवर्धन पद्माला घाबरून तिला केस नको करू असं सांगेल का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील.
खूप 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 धन्यवाद.